तो आला, प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर प्रार्थनेचं तेल आणि पाणी याद्वारे आज परत एक रविवारी आला आणि मग त्याचे सगळे ढेकर यायचे बंद झाले. तो म्हणतो की कितीतरी औषध केले, कितीतरी गोळ्या खाल्ल्या, कितीतरी काय काय केलं, पण एवढं दवाखाना करून सुद्धा काय झालं नाही. पण प्रार्थनेमध्ये सामर्थ्य इतकं आहे येशूच्या नावात की देवाने अद्भुतरित्या त्यांचे ढेकर व्हायचं यायचं ते थांबले गेलेलं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. दुसरी एक त्याची आजी जी आहे ती जेवण करत नव्हती व्यवस्थित आणि जसं त्यांनी प्रार्थना करून गेलाय त्याची आजी सुद्धा चांगलं जेवण करू लागलेली आहे. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद. मला येशू सामर्थ्यशाली देव आहे. मला येशू सामर्थ्यशाली देव आहे. तो निर्माण करता आहे, तो शब्द आहे. हालेलुया. मला येशू निर्माण करता आहे. देवाने मला येशूमध्ये निर्माण केलेलं आहे. कशामध्ये निर्माण केलेलं आहे? येशूमध्ये. येशूचा ग्रंथ त्याचा 44वा अध्याय आणि त्याचा वचन वाच काढूया आपण. येशूचा ग्रंथ त्याचा 44वा अध्याय आणि 2 वचनामध्ये आपण काय पाहतो पाहूया. 2 वचन. परमेश्वर तुझा निर्माण करता गर्भस्थानापासून तुझा घडणारा व सहाय्य करता. बघा, आमेन. बघा, परमेश्वर मला निर्माण करता आहे. परमेश्वराने मला घडवलंय. मी देवाच्या हातात आहे आणि देव मला घडवतोय, देव मला बनवतोय. हालेलुया. देवाच्या हातात आहे माझ्या प्रियांनो घडवणं आणि म्हणून निर्माण करता खरा तुमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून बायबल सांगतं कलसेकरास पत्र त्याचा 1ला अध्याय आणि त्याचं 16 वचन आपण पाहणार आहोत. परमेश्वराचं वचन काय म्हटलेलं आहे? कारण आकाश व पृथ्वीवर असलेले दृश्य अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असे जे काय आहे ते सर्व त्या क्षणामध्ये निर्माण झाले. आमेन. म्हणा सगळेजण. कशामध्ये निर्माण झाले? सर्व काही आकाश आणि पृथ्वी, हे सर्व चंद्र तारे, हे सर्व काही सत्ता, अदृश्य किंवा दृश्य, दिसणारे किंवा न दिसणाऱ्या अशा अनेक गोष्टी, अशा अनेक काही वस्तू आहेत की त्या आम्ही पाहत नाही, पण ते देवानी निर्माण केलेले आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. त्याच्यामध्ये ती निर्माण झालेली आहे. आम्ही म्हणतात म्हणून 16 वचन स्पष्ट बारकाईने वाचा. आकाशात व पृथ्वीवर जे काही तुम्हाला दिसतंय आणि जे काही दिसत नाही ते सर्व काही येशू ख्रिस्तामध्ये निर्माण झालेलं आहे. आम्ही म्हणतात सर्व काही सत्ता, सर्व काही जी काही सत्ता असेल, अधिपती आहे, मंत्री, जे काही खासदार, हे सर्व परमेश्वर निर्माण करतो त्याचं कार्य साधण्यासाठी, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आमेन म्हणता का? हालेलुया. आणि म्हणून पुढे म्हटलंय सर्व काही त्याच्यामध्ये निर्माण झाले. आणि पुढे म्हटलंय सगळ्यात महत्वाचं वाक्य टिक मार करा, सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. कोणासाठी निर्माण झालंय? मोबाईल बनवलाय. कोणासाठी बनवलाय? कंपनी आमच्यासाठी बनवलाय. कार कंपनीने कार बनवली. कोणासाठी बनवली? लोकांसाठी बनवली. तसे आकाश आणि पृथ्वी बनवली. कोणासाठी? आमच्यासाठी. हे सूर्य बनवलाय कशासाठी? आम्हाला प्रकाश देण्यासाठी बनवलाय. चंद्र बनवलाय परमेश्वराने आम्हाला रात्रीचा प्रकाश देण्यासाठी. तारे देवाने बनवले आम्हाला रात्रीचा प्रकाश देण्यासाठी. देवाने सर्व काही निर्माण केलं आणि शेवटी बायबल काय सांगतं की तुमचा आणि माझा निर्माण करता ही परमेश्वरच आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. इफिसियन्स पत्र 2ऱ्या अध्यायामध्ये आणि 1लं वचन आम्ही वाचतो. त्या ठिकाणी परमेश्वराची निर्मिती, परमेश्वराची योजना कशा प्रकारे आहे की देवाने आम्हाला निवडलं. आणि वाचा 1लं वचन वाचा. इफिसियन्स 2रा अध्याय 1ल्या वचनापासून पुढे वाचूया. तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे तुम्ही काय झाला होता? मृत झाला होता. त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता. हा पुढे. ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे हा आज्ञा मोडणाऱ्या लोकांमध्ये आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या धर्माप्रमाणे काय करत होता? आता देवाने काय केलं? देव निर्माण करताय म्हणजे काय केलं? आता
पहिल्या मनुष्याला देवाने निर्माण केलं आणि पहिला जी हवा आहे तिला पण निर्माण केलं, पण झालं काय की तो मनुष्य सैतानाच्या मार्गात गेला, सैतानाचा गुलाम झाला, सैतानाचा तिथून अधिकार आला. पण देवाने काय केलं? आज देवाने काय केलं तुम्हाला आणि मला? आम्ही सैतानाशी गुलाम होतो नाही का, मरणात मेलो होतो आम्ही पापामुळे आम्ही मृत पावलेलो होतो. पण देवाने आम्हाला पुन्हा एकदा निर्माण केलं, नवीन केलं आणि जुनं ते नाहीच केलं देवाने आणि आम्हाला नवीन बनवलेलं आहे परमेश्वराने. हालेलुया म्हणता. काय केले परमेश्वराने? मला नवीन बनवले, मला देवाने, मला देवाने मला नवीन बनवलेलं आहे. माझ्यामध्ये नवीन आत्मा घातलेला आहे, माझं जीवन नवीन देवाने केलेलं आहे. बायबल काय सांगतं? मी तुमच्यामधलं दगडाचं हृदय काढून तुम्हाला मी काय देईन? मांस हृदय देईन. तुमच्यावर मी नव्याने माझा आत्म्याचे काय करीन? वर्षाव करीन आणि तुम्ही माझे पुत्र आणि माझ्या कन्या होता. हालेलुया म्हणा. प्रेज द लॉर्ड. मग देवाने तुम्हाला आणि मला या करोडो लोकांमधून निवडलं आणि बनवलंय एक नवीन मनुष्य, एक नवीन त्याची मुलगी म्हणून, एक नवीन मुलगा म्हणून निर्माण करणारा परमेश्वर आहे. मला देवाने आणलेला आहे, मला देवाने मंदिरात आणलेला आहे, माझं जीवन देवाने नवीन केलेलं आहे. आता मी जुना नाहीये, आता देवाने मला नवीन केलेलं आहे. माझे डोळे नवीन केलेले आहे, माझं हृदय नवीन केलेलं आहे, माझं शरीर नवीन केलेलं आहे, मला आतून नवीन केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू मध्ये दुसऱ्या ग्रंथी 5वा अध्याय 17 वचन सांगतं की ख्रिस्त येशू मध्ये तुम्ही नवीन उत्पत्ती आहात. ख्रिस्त येशू मध्ये तुम्ही नवीन सृष्टी आहात. आमेन का? म्हणून जर कुणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे. आमेन म्हणता चर्च. हालेलुया म्हणा. म्हणजे देवाने तुम्हाला नवीन केलेलं आहे, नव्या रीतीने देवाने तुम्हाला निर्माण केले, बनवलेलं आहे. हालेलुया. बोला हालेलुया. बोला येशू मसीह की. देवाने तुम्हाला एक नवीन ख्रिस्त येशू मध्ये जर तुम्ही आहात तर तुम्ही नवीन उत्पत्ती आहात. नवीन रीत्या परमेश्वराने निर्माण तुम्हाला देवाने केलेला आहे आणि जुने ते होऊन गेले. मला जुने ते होऊन गेले, आता नवे झाले आहे. हालेलुया. मला जुने ते होऊन गेले, ते नवे झाले आहे आता. हालेलुया. मला माझा निर्माण करता देव आहे, मी स्वतःला निर्माण नाही केलं. हालेलुया. तुम्ही स्वतःला निर्माण करून केले का? नाही, तुम्ही स्वतःला निर्माण नाही केलं, देवाने तुम्हाला निर्माण केलेलं आहे. समजून घ्या. देवाने तुम्हाला आईच्या गर्भामध्ये असताना तुमची निर्मिती केलेली आहे. तुम्हाला तुमचे डोळे बनवलेले आहेत, तुमचं नाक बनवलं आहे, तुम्हाला कलर देवाने दिलेला आहे, तुम्हाला केस दिलेले आहे, तुम्हाला हाईट दिलेली आहे, तुम्हाला जे काही सगळं काय ते देवाने दिलेलं आहे, ते बनवलेलं आहे. आणि आता ख्रिस्त येशू मध्ये तुम्हाला नवीन बनलेलं आहे. आध्यात्मिक मनुष्य, आत्मा मनुष्य देवाने निर्माण केलेला आहे. तुम्हाला आता ख्रिस्ताचं मन देवाने दिलेलं आहे. तुम्हाला देवाने पवित्र डोळे दिलेले आहे, तुम्हाला धार्मिकतेचं जीवन दिलेलं आहे. आता तुम्ही आतून कशा आहेत माहिती का? पापी नाहीये, तुम्ही आतला आत्मिक मनुष्य, पवित्र आणि धार्मिक मनुष्य आहात. आम्ही म्हणा नाही, तुम्ही आमेन. हालेलुया. मला सांगा तुम्हाला आतून कसं केलं प्रभूने? पापातून बाहेर काढून तुमचा आतला आत्मिक मनुष्य एकदम पवित्र, एकदम शुद्ध, एकदम धार्मिक, एकदम देवासारखंच तुम्हाला देवाने बनवलेलं आहे. हालेलुया म्हणा. हालेलुया. बोला हालेलुया. बघा, आंब्याचं झाड आंबाच देतो, है का नाही? द्राक्षाचं झाड काय देतं? द्राक्ष देतं. तसं देवानी त्याच्यासारखंच तुम्हाला धार्मिक बनवलंय. जसा देव आहे पवित्र, तसं तुम्ही आध्यात्मिकरित्या का आहात? पवित्र आहात. तुम्ही शरीराने, बाहेरून शरीराने आहात, पण आतून आध्यात्मिक व्यक्ती एकदम पवित्र, एकदम देवासारखं शुद्ध आणि देवासारखे लेकर तुम्ही आहात. हालेलुया. बोला संसार. हा तुमचं गुरु म्हणा. हालेलुया. तुम्ही आता जगासारखे नाही, जगातल्या लोकांसारखं नाही. आता तुमच्यामध्ये एक विशेष देवाने तुम्हाला निर्माण केलेला आहे. आतला मनुष्य. तुम्ही प्रार्थना केली तर तिथे चमत्कार आहे. हालेलुया. मला सजा. तुम्ही एखाद्या घरात तुम्ही जाता तिथे शांती असं म्हटलं तर तिथे शांती भेटणार आहे का? त्यासाठी तुम्हाला निर्माण देवाने केलेलं आहे. सूर्याला प्रकाश देण्यासाठी देवाने बनवलं, चंद्राला प्रकाश देण्यासाठी देवाने बनवलं, आंब्या झाडाला आंबा देण्यासाठी
उद्देश आहे तेच आम्हाला काम करायचं आहे. गेल्या वेळी सांगितलं मी, देवाने पास्टर केलं, कुणाला भविष्यवक्ता, कुणाला अपोस्टल, कुणाला अपोस्टल, कुणाला नाही का इव्हांजेलिस्ट, आहे की नाही, सुवार्तिक, कुणाला टीचर, कुणाला नाही म्हणजे व्यवस्थापन करणारा, कुणाला काम करणारा. प्रत्येक देणगी ही देवाकडून आहे. त्यामागे देवाकडचा उद्देश आहे. बघा, देवाने मला बनवलंय, देवाने मला जन्म दिलाय आणि देवाने मला जिवंत ठेवलंय त्याच्या इच्छेसाठी, त्याची योजनेसाठी, त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी, त्याचा मिशन पूर्ण करण्यासाठी. हालेलुया, प्रेज लॉर्ड बोला. उदाहरण, तुम्हाला एक देवाने जन्म दिलाय आणि तुम्ही जगात काय करताय? उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या पुढे काय आहे? सकाळी उठल्या मग तुम्ही सकाळ उठून व्यर्थच वेळ घालवता का? कुठं घालवता का? 9ला कामाला जायचं, तिकडे जायचंय. मग तुम्ही उगाच व्यर्थ 9 वाजेपर्यंत झोपत बसता का? तुम्ही म्हणता नाही, 9ला काय जायचंय. लवकर उठता, आंघोळ करता, हे डबा कर आणि तुम्ही उचलता डबा आणि जाता 9ला काय करता? कामाला. मग तुमच्या पुढे जे काय तेच करता. जर समजा इकडे तिकडे वेळ चालला व्यर्थ, तर तुम्ही काय म्हणता? हे लय वेळ चालला इकडे तिकडं, काम करू घ्यायचं नाही. हालेलुया. म्हणजे ते काम करतो, आपण काय करतो? काम करतो. आणि ते काम झाल्यानंतर आपण आपल्या घरी जातो, आपलं काम करतो. मग घरचे पण आपण एक पती आहोत. घरी गेल्यानंतर आपण एक पत्नी आहे म्हणून आपण जीवन आहे, एक आई म्हणून जीवन आहे, वडील म्हणून जीवन आहे, लेकरांबरोबर. काय उद्देश? काही ना काही प्रत्येकाकडे उद्देश. पण काय कायचा उद्देश पुढे काय नाही, उठायचं, कधी झोपायचं. हालेलुया. उठायचं, हो भाई. पण मला काय देवानी बनवलंय? हालेलुया. मला जीवन दिले देवानी, पण मला माझ्या जीवनामध्ये देवानी मला काय काम दिले आणि मला देवाने मला एक परफेक्टली मला ही जबाबदारी दिली आहे. मला हे काय करायचं आहे आणि मला ह्याच्यामध्ये चालायचं आहे. मला हे भटकू नको, वेळ घालवायचं मला. प्रेज लॉर्ड. समजा तुम्हाला वांग्याची भाजी करायची, कुठली भाजी करायची? आणि तुम्ही वाटाणा कशी करायची ती भाजी बघताय युट्यूबवर. उदाहरण कल्पना, पुढे वांगे कापले, काय कापले, आणि तुम्ही चिकन कसं करायचं बघताय. वेळ काय केलं ते? पुढची भाजी कुठली करायची? वांग्याची करायची ठेवली, काय करायचं ठेवलंय, पुढचं काय जे काही करायचंच नाही, बिनकामीच आहे तेच बघत बसलंय. म्हणजे उदाहरण काय सांगतोय? देवाने जीवन दिले, देवाने तुम्हाला निर्माण केलं, देवाने तुम्हाला बनवले, काहीतरी उद्देश आहे. ते उद्देश पूर्ण करायचं सोडून व्यर्थ गोष्टी बघत बसणं, ज्या गोष्टी व्यर्थ आहे, ज्या गोष्टी त्या विषयाला कामी नाही, निरुपयोग आहे, उपयोगाच्या नाही, असं बघणं, असं बोलणं, असं चालणं, असं वेळ वाया घालणं, यामध्ये काहीच फायदा नाही. पण जे महत्वाचं आहे तेच जर तुम्ही केलं, तेच बोलला, तर तुम्ही यशस्वी होणार आहात. हालेलुया म्हणता. ज्यासाठी तुम्ही निर्माण झालेला, जे तुम्हाला करायचं आहे त्यासाठी जर तुम्ही त्याच गोष्टीला पहिलं महत्व दिलं आणि जे महत्वाचं आहे ते सगळं उठून काम करायचा निर्णय घेतला, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकणार नाही. हालेलुया म्हणता. यशापासून तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. बघा, एखादं महत्वाचंच काम आहे. कोणी जरी घरात आला, पाहुणा आला, बेल वाजली, टिंगलिंग, तुम्ही जरा थांबा, लयच महत्वाचं काम आहे, तुम्ही थांबा, मी आलो जरा जाऊ. बँकेत खूप महत्वाचं काम आहे, ती जर नाही भरणार लय मोठा दंड येईल. मग तुम्ही काय करता? किती जरी महत्वाचा पाहुणा आला, काय आला, तर त्याला काय करता? थांबा, इथं महत्वाचं काम. काय चाललं? सगळं विसरलं, महत्वाचं काम विसरलं, महत्व कुठल्या गोष्टीला महत्व द्यायला विसरलं आणि भलत्याच गोष्टी करायला वेळ दिला. मला वेळसाठी देवाने निवडलं नाही. देवाने मला वेळ निवडलेला आहे, मला बनवलं आहे, निर्माण केलेला आहे. देवाचा एक उद्देश आहे, देवाचे एक प्लॅन आहे माझ्यासाठी आणि ते प्लॅन नुसारच मला चालायचं आहे. किती समोर आहे? यस मास्टर. हालेलुया. तसं गेलेल्या वेळी पाहिलं, योनाला पाठवलं कुठं? निनिवेला. कुठल्या गाडीत बसला?
तार्शिशच्या गाडीत बसला, निनिवेच्या गाडीत बसायचं सोडून नगाचं सोडून कुठं बसला? तार्शिशच्या गाडीत, है ना. मला इंदापूरला पाठवलं, इंदापूरहून बारामती, इंदापूर बारा. मी म्हटलं नाही आता मी दिल्लीला चाललो. दिल्लीला कुठं चालला? दिल्लीला जायचं नाही तुला इंदापूरला आणि बारामतीला जायचंय. तुला इंदापूरच्या एरियामध्ये किंवा नाही का जिथं मी तुला पाठवते तिथं तुला जायचंय. जिथं देव काय सांगतो उद्देश ते जर आम्ही केलं तर आमच्यावर देव प्रसन्न होणार, देव आमच्यावर शाबासकी देणार. हालेलुया म्हणा, बोला हालेलुया. दुसरे पेत्र पहिला अध्याय 2रं वचन. सगळ्यांनी टिक मार्क करा आणि वाचा मोठ्याने बघा, वाचा. ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी, मला देवाने त्याच्या गौरवासाठी मला बनवलंय. पहिला मुद्दा कसला? देवाने निर्माण केले. मला विश्वास आहे तुमचा, देवाने निर्माण केले तुम्हाला. मग कशासाठी निर्माण केले? त्याच्या गौरव करण्यासाठी. काय करण्यासाठी? मग गौरव माझ्या कामाच्याद्वारे झालं पाहिजे, माझ्या ओठाद्वारे गौरव झालं पाहिजे, माझ्या प्रार्थनेद्वारे गौरव झालं पाहिजे, सेवेद्वारे गौरव झालं पाहिजे. देवाची इच्छा पूर्ण करून देवाचा गौरव झाला पाहिजे. हालेलुया म्हणा. हा, त्याच्या गौरवासाठी पुढे व सात्विकतेसाठी देवाने निर्माण केले तुम्हाला. आमेन. देवाने त्याच्या गौरवासाठी, त्याच्या सात्विकतेसाठी पुढे पाचारण केले. त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुबत्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. मला देवाने सर्व दिलेल्या आहेत. मोठ्याने म्हणायचं विश्वासाने, देवाने मला सर्व दिलेले आहे. देवाने मला जीवनास लागणाऱ्या, सुबत्तीस लागणाऱ्या सर्व वस्तू दिलेल्या आहेत. मला देवाने मला माझ्या जीवनास लागणाऱ्या सर्व वस्तू, सर्व गोष्टी मला दिल्या आहेत. हालेलुया. मला पुढे पण दिलेल्या आहेत, उद्याच्या पण दिलेल्या आहेत. माझ्या 100 वर्ष जर मी, लक्षात घ्या, 100 वर्ष जर तुम्ही या पृथ्वीवर आहात तर 100 वर्षाच्या सर्व गोष्टी तुम्हाला देवा दिलेल्या आहेत. आमेन का चर्च? जर तुम्ही 100 वर्ष आहात तर 100 वर्ष श्वास तुम्हाला देवा दिलेला आहे, 100 वर्षाचा अन्न तुम्हाला देवा दिलेला आहे, 100 वर्षाच्या सगळ्या लागणाऱ्या गरजा तुम्हाला देवा दिलेल्या आहेत. हेतून पुढच्या काय असू शकतात, कार असेल, बंगला असेल, जे लागते, आपले धान्य सर्व काय देवाने दिले. देवाने निर्माण केलं तर देवाने दिले. कंपनीने गाडी बनवली तर सगळे पार्ट, सगळ्या गोष्टी दिल्या. आमेन का? सगळं दिलं देवाने. कंपनी एखादी गाडी बनवते ना, 15 वर्ष त्याची काय असते? गॅरंटी आहे, म्हणजे का त्याची लाईफ असते. पण 15 वर्षाच्या पुढे पण जर लागलं तर पार्ट त्या कंपनीकडे असतो. मेन केंद्रस्थान कुठे दिल्लीतनं मागवले जातो. कुठलाही पार्ट असू द्या, कॅम्प्युटरवर सर्च होतो, त्याचा नंबर काढतात, त्याची 400 नंबरवर गाडीच्या आणि ती पार्ट येतो. म्हणजे गाडी जशी कंपनी दिली तर गाडीच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. हालेलुया म्हणा, प्रेज लॉर्ड. तसं देवाने तुम्हाला जीवन दिले, पृथ्वीवर ठेवले आणि जे आयुष्य दिले, लागणाऱ्या सगळ्या पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हाला देवाने दिलेल्या आहेत. कारण तुम्ही आता जुने नाही तर तुम्ही नवीन उत्पत्ती आहात. हालेलुया. मग आता देवाने दिले तर मग या गोष्टी स्वर्गात गेल्यानंतर काय करणार कोण माहिती आहे? काय विचारणार तुम्हाला? विचारणार काय सांगा? देव स्वर्गात गेल्यानंतर प्रत्येकाला उभं करणार. कमलेश बनसोडे उभा राहिले. कमलेश बनसोडेला विचारणार काय केलं, चल सांग म्हणा. त्याच्या पुस्तकात सगळं लिहिलेलं आहे. त्याच्या पुस्तकात सगळं लिहिलेलं आहे. मला देवाचं पुस्तक आहे, त्या पुस्तकात सगळी नोंदणी आहे. सगळं पुस्तक उघडले जाणार आणि वाचले जाणार. सगळं ऑडिट नाही का, सगळी तपासणी प्लस मायनस सगळं. हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. मग तिथं ते कशाप्रमाणे तुम्हाला ती कळेल. मग त्याचं 25 अध्याय काढा लवकर आणि 14 वचन 15 वचन वाचा. हा सोपवून दिली. हे आहे. एकाला किती दिले? 5,000 रुपये. म्हणजे एकाला 5 एकर दिलं म्हणायचं. आता प्रमाणे
कोणाला 5 एकर, कोणाला काय नाही का 5 करोड, कोणाला काय. देवानी प्रत्येकाला देवाण दिले, प्रत्येकाला देवाण दिले. कोणाला वरदान, प्रार्थनेचं वरदान आहे, कोणाला आरोग्याचं वरदान आहे, कोणाला भविष्यवाणीचं वरदान आहे. सगळं काही देवाण दिलंय. आमेन. हालेलुया. मला सगळं समजून घ्या. मला प्रार्थनेचं वरदान, संदेश देण्याचं वरदान, विश्वासाचं वरदान, आरोग्याचं वरदान आहे की नाही. पण जे काय वरदानाचा भाग आहे, देवाकडनं वरदान, देवाकडनं दान. मला मी पण एक देवाकडून आलेलं दान आहे. मला पास्टर, मला पास्टर हे आमच्यासाठी देवाकडून वरदान आहे, गिफ्ट आहे. हालेलुया म्हणता का. कारण इफिस 4 मध्ये दिले, त्यांनीच अपोस्टल, त्यांनीच प्रेषित नाही का, त्यांनीच नाही का संदेष्टा, त्यांनीच पाळक, त्यांनीच शिक्षक, त्यांनीच सुवार्तिक नेमलेले आहेत. म्हणजे त्यांनीच दिलेलं आहे. आमेन. आज तुम्हाला देवानीच दिलेलं आहे. तुम्ही पण एक चर्च मध्ये एक वरदान आहात, तुम्ही एक चर्च मध्ये मौल्यवान पात्र आहात. हालेलुया. मग देवानी प्रत्येकाला काय ना काय वाटून दिलेलं आहे. एकाला 5,000 दिले म्हटलंय, किती दिले? एकाला 2,000 दिले, एकाला किती दिले? 1,000. प्रत्येकाला देवाण दिले. मग काय केलं? 5 वाल्यांनी 5 आणखी मिळवलं. मग त्या धन्याला काय वाटलं? धनी पुन्हा काही दिवसांनी आला म्हटलंय. म्हणा धनी काही दिवसांनी पुन्हा आला. म्हणा धनी पुन्हा काही दिवसांनी आला. आणि त्याला येशू दिवशी वाटला. म्हणा आमचाही धनी येशू येणार आहे. म्हणा आमचाही धनी येशू येणार आहे. आमचाही स्वामी येशू येणार आहे. म्हणा आमचाही स्वामी येशू येणार आहे. मग त्याला येशू घेऊश वाटला. काय घेऊश वाटला? मग 5,000 वाल्याकडे पहिल्यांदा त्याला जास्त दिलं, त्याच्याकडे पहिलं. हालेलुया. मग 5 वाल्याने काय म्हटलं? प्रभू मी 5चे 5 मिळवले. मग त्याला काय मिळालं? शाबाश. शाबासी काय मिळाली? हालेलुया. 2 वाल्याने काय केलं? मी अजून 2 मिळवले. शाबास. आणि 1 वाल्याने काय केलं? भिला म्हणला. काय म्हणाला तो? भिलो मी. आणि जमिनीत काय केलं? आणि हाय तसंच मी दिलं. धनी म्हणला तुला हाय तसं देण्यासाठी मी दिलं नाही, ते काम माझं करण्यासाठी मी तुला 1,000 दिले. मला क्या हालेलुया. 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 मला स्वर्गात गेल्यानंतर न्यायसनासमोर देवाला हिशोब द्यावा लागेल. आणि देव विचारणार. काय करणार? परमेश्वर विचारणार की तू माझी योजना काय काय केलेली आहेस. हालेलुया. मला हिशोब घेणार देव. हिशोब घेणार परमेश्वर. मला शेजारच्या हिशोब घेणार देव. देव हिशोब घेणार. मग आता देव हिशोब घेताना देव असं नाही म्हणणार काय केलं असं तसं काय केलं, तुम्हाला मी असं केलं, मी धार्मिक जीव जगलो, मी असं केलं. देवालाही बाकीचं काय नको मला सांगू. पहिलं मला सांग माझी इच्छा जी होती, माझी इच्छा जी होती आणि जी माझं काम होतं ते काम तू पूर्ण केलंय का? काय विचार? जे मी तुला काम दिलंय, जे मी तुला ज्या उद्देशासाठी निर्माण केलं, जे तुला करायचं होतं ते पूर्ण काम केलंय का? हालेलुया. पहिला 2 मुद्दे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की एक म्हणजे काय धार्मिकता किंवा काय दृष्टिकोन हे सगळ्या गोष्टी नाही, पण येशू याचं काय केलं? येशू या प्रभूचा जे येशू तुला मी दिला, येशू त्या येशूचं तू काय केलं? त्या येशूचं नाव तू सांगितलं का? त्या येशूचं नाव तू गाजवलं का? प्रेज लॉर्ड. देवाने पैसा दिला, संपत्ती दिली, गाडी दिली, सगळं काय आशीर्वाद दिले. मला देवाने दिले सगळं का? दिलं नाही असं वाटतंय का? मला देवाने मला आशीर्वाद दिलाय, सगळे आशीर्वाद दिले, सगळी कृपा माझ्यावर झाली, सगळा अनुग्रह माझ्यावर झालाय, सगळ्या गोष्टीमध्ये देवाने मला दिलंय है ना. पण हे सगळं दिलं असताना कसं दिलंय की पहिली गोष्ट आम्ही येशूचं गौरव पुढे करावं, येशूला धरून राहावं आणि येशूचंच नाव गाजवावं. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. आणि दुसरं जे आम्हाला दिलंय त्याचे तुम्ही काय केलं परमेश्वर विचारे. तुम्ही तुमच्या जीवनात काय केले? देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व भेटी
परमेश्वराने दिलेल्या जे काही चान्स, जे काही आपल्या देवाने वाटा दिला, त्याचा आम्ही काय केलं म्हणून कधी नाही का आपण म्हणतो टॅलेंट दिलं देवाने. काय दिलं? त्याचं काय केलं? गळा दिला चांगला. काय दिला? गळा कुकड्यासारखा. काय केलं म्हणतो स्वर्गादेव? काय म्हणत? काय केलं? तुम्ही म्हणा मी असं तिकडे तिकडं गात होते पिक्चरचे गाणे. देव म्हणणार बाबा तुला यासाठी कंठ दिलं नाही, तुला जी कंठ दिला होता, तुला जी मी संधी दिली होती, ती कशासाठी दिली होती कंठ? माझे गाणे गावे तू. तुम्ही मला देवा मला एक कला तू दिली, म्हणजे प्रत्येक गोष्टीला काय ना काय दिलं. 5,000 दिले, 2,000 दिले, 1 दिले, म्हणजे परमेश्वर काय ना काय देवाने तुम्हाला दिले. मला देवाने मला दिलेला आहे, मला देवाने मला दिलेला आहे, मला देवाने मला दिलेला आहे. हालेलुया. मग या ठिकाणी जे देवाच्या उद्देशासाठी बनवण्यासाठी, देवाच्या गौरवासाठी जे वापर करतात, त्याबद्दल त्यांना शाबासकी मिळणार स्वर्गात. आमेन का नाही? हालेलुया बोला. हालेलुया. किती देवाच्यावर खर्च करतील? आयुष्य, आपला वेळ, आपलं जीवन जे काही परमेश्वरासाठी किती खर्च करतोय. 100 वर्ष दिले. एक समजा उदाहरण तुम्हाला किती दिले? आणि गेला स्वर्गात. हिशोब चालू आहे. मग देव काय म्हणून तुला मी 100 वर्ष दिली. किती वर्ष दिली? किती खर्च केले माझ्यासाठी म्हणून? 100 वर्षामध्ये किती खर्च माझ्यासाठी केली? तुम्हाला मी मेहनत न करते 2 द्यायचो, 2 तास आपला किती, पण निर्माण कशासाठी केलं तुला मी? माझ्यासाठी. देव काय म्हणून स्वर्गात तुला निर्माण मी काय केलं? मी बनवलं कशासाठी? माझ्यासाठी. मला सांगा परमेश्वराने मानवाला बनवलं का? का बनवलं मानवाला? पहिला आदाम देवाने का बनवला? आदामाने त्याच्याबरोबर राहू आणि देवाने पण त्याच्याबरोबर राहू. हालेलुया म्हणा. देवाने बाग पण बनवली. त्या बागेत कशासाठी बनवली बाग देवाने? सांग काय कशासाठी बनवली बाग? त्या बागेत त्यांनी आणि मनुष्य दोघांनी एन्जॉय करावं. हालेलुया म्हणा. बोला प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. का बनवलं? मग आदामाला काय काम होतं? रोज देवाला भेटणं, देवाला की भेटणं, देवासंगती वेळ घालवणं, देवाबरोबर सहभागिता करणं, हेच त्याचं काय होतं? त्यासाठी तर देवाने निर्माण केलं. बायबल सांगतं देवानी त्याच्या गौरवासाठी तुम्हाला आणि मला बनवले. आमेन म्हणा. मला माझं जीवन आता माझ्यासाठी नाही, मला माझं जीवन माझ्यासाठी नाही. आता तुमचं जीवन तुमच्यासाठी आहे का? दारू पिण्यासाठी आहे का? व्यसन करण्यासाठी आहे का? समजा एखादा व्यक्ती दारू पितो आणि लिव्हर खराब होतो. कोणी खराब केलं लिव्हर? देवाने केला का दारूने केलं? देवाने जीवन दिले, दारू पिण्यासाठी दिले का? देवाने निर्माण केले, दारू पिण्यासाठी केले का? देवाने जीवन दिले, देवाने तुम्हाला बनवले, एक गोष्ट बनवले. तुम्हाला वेळ युट्यूबवर बघत बसण्यासाठी का? वेळ पिक्चर बघण्यासाठी का? वेळ वाया घालवण्यासाठी का? महत्वाच्या गोष्टी करण्यासाठी देवाने बनवले का? वेळ गोष्टी करण्यासाठी. कशासाठी बनवले सांगा? त्याच्या गौरवासाठी जगण्यासाठी. हालेलुया म्हणा. आता लक्षात ठेवा. मला मी लक्षात ठेवेल पास्टर, मला मी लक्षात ठेवेल. आता बस मी चुकीचं काही बघत बसेल, बरं चुकीचं बघत बसेल म्हणजे काय महत्वाचं नाही. मला हे एखादं बघत बसेल आणि ती माझ्यासाठी महत्वाचं नाही, मग हे मी व्यर्थ वेळ वाया घालवते. मला देवाची मुलगी म्हणून, देवाचा मुलगा म्हणून हे माझ्यासाठी योग्य आहे का हे तपासा पाहिजे. मला क्या आमेन. हालेलुया. हालेलुया. आज अनेक वेळा लोक भरकटलेले आहेत, योनासारखं भरकटलेले आहेत. त्यांना निनवेला देव सांगतो जायला, तर ते दार्शनिक झालेले आहेत. म्हणजे देवाचा मार्ग देव असं कर म्हणतो, तर ते लोक स्वतःच्या मार्गाने स्वतःच्या मनाप्रमाणे चाललेले आहेत. त्याच्यामध्ये म्हणतंय 7:21 वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, पण जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. हालेलुया म्हणा. बघा देवाचं वचन काय सांगतं की जो मला प्रभू प्रभू म्हणतो त्याचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार असं नाही, तर जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचाच मात्र स्वर्ग
हालेलुया. मग आता प्रभू प्रभू म्हणणारे भरपूर आहेत, प्रार्थना करणारे पण काय आहेत? भरपूर आहेत. भूत काढणारे पण काय आहेत? भरपूर आहेत. भूत काढणं पाप नाहीये. अनेक वेळा काही लोक दोष देतात सेवेला की भूत काढतात, तिथं चमत्कार 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 करणं पण पाप नाहीये. देवच चमत्कार करणार आहे, तर आपण पाप ठरवणार कोण? हालेलुया. बोला हालेलुया. मग चुकीचं काय आहे तुम्हाला समजलं पाहिजे की देवाची इच्छा सोडून भक्तीच काही गोष्ट करणं हे सगळ्यात मोठं अपयशी होणं आहे, किंवा स्वर्गाच्या राज्यात हिशोब देताना सगळ्यात मोठी चूक होणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. ती म्हणजे काय? देवाची इच्छा, देवाचा उद्देश समजून न घेणं, देवाची इच्छा समजून त्याच्यावर न चालणं हे मोठं पाप आहे. लक्षात घ्या. पुढे काय म्हटले? त्यावेळेस काय म्हणते? म्हणतील प्रभू काय दिला? संदेश दिला तुझ्या नावाने. पुढं तुझ्या नावाने भूत घालवली. पुढं महान कृत्य केली तुझ्या नावाने. पुढे स्पष्ट सांगे मला तुमची. असं कसं प्रभू म्हणेल? पण त्यांच्या प्रभूच्या नावाने चमत्कार केले, प्रभूच्या नावाने भूते घालवले, प्रभूच्या नावाने मोठमोठे कामं केले, मोठमोठे चमत्कार झालेले आहेत. हालेलुया. मग या सगळ्या मोठमोठे चमत्कार केले आहेत, पण देव काय म्हणतो की त्यांच्याबद्दल ही काय वचन कशाबद्दल आहे? की त्याच्यासाठी की त्यांनी देवाचं केलं, देवाने त्यांच्यासाठी ज्यासाठी निर्माण देवाने केले, त्यांना ज्यासाठी देवाने त्यांना मिशन जे दिलं, देवाने जी सेवा दिली, जी जबाबदारी दिली, ती त्यांनी पूर्ण न केल्यामुळं त्यांना देव म्हणतो की मी तुम्हाला ओळखत नाही. सगळ्यात महत्वाचं देवाचं काम जे देवाने दिलंय ते पूर्ण करून झालं देवाकडे, हे सगळ्यात मोठं यशस्वी काम आहे. मला काम आहे समजन? हालेलुया. समजा मी गेलो, समजा एखादा पास्टर किंवा मी गेलो, देवा काय केलं? 1000 चर्च बांधले. साईडला ठेवून मी जे उद्देश ज्यासाठी मी तुला निर्माण केलं ते पहिलं पूर्ण केलंय का? मला 1000 ठेवले, त्या 1000 जाऊ दे, 1000 मध्ये 200 5,000 रुपये जे मी काम केलं ते पूर्ण केलं का? हालेलुया. योनाने जाऊन निनिवेमध्ये जाऊन त्याचं काम पूर्ण करायचं ही देवाची इच्छा. देव त्याच्यात आनंद देत. हालेलुया. 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 बोल हालेलुया. समजते का तुम्हाला की मी विषय आपण जे सुरू केलाय की देवाने निर्माण केलं आणि देवाची योजना, देवाचा उद्देश समजून पुढे त्याच्यामध्ये चालणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते समजलं, तुम्ही शेवटी यशस्वी व्यक्ती होणार. जसं अलिशा, कुणाचं उदाहरण घ्या. अलिशा नागर होता. काय करत होता? पहिल्यांदा 11-12 जणांच्या पहिल्या जोडी. किती? तुम्ही वाचा परत, वेळ नाही आपल्याला काढून घ्या. तो नागर होता आणि अचानक काय घडलं माहितीये का? एलिया आला आणि एलिया जाता जाता त्यांनी एलियाचा झगा त्या अलिशावर टाकला. एलियाचा झगा काय टाकला? अलिशावर टाकला आणि तो निघाला. अलिशाने तिथंच ते पहिलं नाही का, तिथंच ते नागराचं काम सोडलं आणि अलिशा एलियाच्या मागे निघून गेला. हालेलुया. तुम्हाला समजते? हाच एलिया. पहिल्यांदा त्यांनी प्रार्थना केली, पाऊस पडला नाही, आणि हाच एलिया 3 वर्ष. किती वर्ष? एका डोंगरात तिथं राहिला, झरा तिथं पाण्यात चालू होता, कावळा जीवन देत होता. आणि त्यानंतर एलिया आपण पाहतो की देवाच्या आज्ञेप्रमाणे, पहिलं देवाची आज्ञा होती, तिथं राहिला. जसं देवाचा आदेश आला की पाणी संपलंय, चला आता उठ आणि साप नाही का एका अमुक सापरत गावाच्या गावी जा, तिथे एक विधवा आहे, तिथे तुझी मी व्यवस्था केलेली आहे. मग ते विधवेकडे जाऊन राहते, बाकी काय नाही, सगळीकडे दुष्काळ आहे, सगळीकडे शोध चालू आहे, राजा त्याच्यावर चिडून शोधतोय. पण तरी पण एलिया तेच करत होता जे देव सांगेल ते करत होता. म्हणजे समजतंय का? यशस्वी होण्यामागं
फक्त देवाचे उद्देश, देवाची इच्छा पूर्ण करणं हे सगळ्यात देवाकडून आनंदाची शाबासकी आहे. बघा की आम्ही सगळे हालेलुया. बाकी बऱ्या गोष्टी जग मिळवलं तरी पण एकीकडे देवाची इच्छा पडली, अख्खं जग मिळवले, त्यात काहीच अर्थ नाही. लक्षात घ्या. आमेन का? हालेलुया. मला सगळं जो देवाची इच्छा समजून घेतो, म्हणून देवाची इच्छाने जो वागतो तो स्वर्गात त्याचा प्रवेश होणार आहे, आणि जो देवाची इच्छेप्रमाणे वागत नाही त्याचा स्वर्गात प्रवेश होणार नाही. मला की प्रेज लॉर्ड. मग अलिशाने काय केलं? अलिशा त्याला उद्देश समजला की आता मला माझ्यावर चादर आलेली, अभिषेक आलेला आहे. हालेलुया. माझ्यावर चादर टाकलेली गेली, आता मला काय करायचं आहे त्याला कळलं. त्याचा मार्ग त्याला समजला, त्याच्या जीवनाचा दृष्टिकोन त्याला समजला, आणि तो एकच दृष्टिकोन होता, एलियाला सोडायचं नाही, एलियाच्याच मागे जायचं, एलिया जिथं जाईल तिथं जायचं, एलिया जिथं जायचं अलिशा जाऊन लागला. एलिया जिथं राहत होता तिथं जाऊन तो सेवा करू लागला. अलिशा एलिया बरोबर सेवा करू लागला. हालेलुया. त्याला समजलं आता आपल्या नांगरण्याचं काम नाही, आता मला देवाचा खरा उद्देश कळाला आहे, देवाचं खरं काम मला कळालं आहे, देवाने मला मार्ग प्रकट केलेला आहे, आता मला त्याच्यामध्ये चालायचं आहे. समजतंय का तुम्हाला? तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही देवाची योजना, देवाचा उद्देश जाणून त्याच्यामध्ये चाललं हे सगळ्यात यशस्वी झाल्यासारखं आहे. लक्षात घ्या. म्हणून काही लोक आयुष्य निघून जाते पण कन्फ्युज असतात. काय हो, डॉक्टर हो का, इंजिनियर हो का, हे हो का, ते हो का, कन्फ्युज आहे. पैशाचं काम करू का, ड्रायव्हरचं काम करू का, प्लंबरचं काम करू का, काय म्हणजे कन्फ्युज आहे ना. म्हणजे ते शेवटपर्यंत कन्फ्युज जे आहे ते पुढे जात नाही. तसंच सांगतोय, जीवनामधला सगळ्यात महत्वाचा मार्ग निवडणं, निश्चित मार्ग निवडून पुढे चालणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. तुम्ही प्राप्त केलंय कधी? हालेलुया. मला प्राप्त केलंय तुम्ही ते? कळलंच नाही अजून जीवनाचा रस्ता. हालेलुया. जीवनाचा रस्ता येशू तुमचा मार्ग आहे. मला येशू माझा मार्ग आहे. येशू देवाच्या योजना, देवाचा मार्ग मला कसा समजेल? येशूमुळे आणि त्याच्या वचनामुळे. काय कसं कळणार देवाची योजना तुम्हाला? त्याच्या वचनामुळे त्याची योजना कळणार आहे, त्याचा उद्देश कळणार आहे, आणि त्याचं वचन हे तुमच्यासाठी मार्ग आहे, त्याचं वचन हे तुमच्यासाठी जीवन आहे. आमेन. हालेलुया. मग अलिशाचं काय झालं? ज्यावेळेस अलिशा शेवटची घडी आली होती, एलियाला परमेश्वर घेऊन जाणार होता, तरी पण एलिया, लक्षात घ्या, एलिया अलिशा म्हणायचा इथं थांब. काय म्हणायचा? इथं थांब, मला जाऊ दे. अलिशा म्हणायचा मी नाही सोडणार तुम्हाला. काय म्हणायचा? मी तुम्हाला सोडणार का? बरं बोलतो तो. त्याला उद्देश ठाऊक होता, तो निश्चित होता की एलियाचा अभिषेक आता माझ्यावर येणार आहे. हालेलुया. मला तो निश्चित होता की मला आता मी जर तिथं मधून सोडलं तर मला जे मिळायचं आहे ते मिळणार नाही, मला मी गमवल. म्हणून तो एलियाला म्हणायचा मी देवाची शपथ, तुमची शपथ, मी तुम्हाला मी सोडणार नाही, आणि मी तुम्ही जिथं जाल तिथे मी जाणार. हालेलुया. तुम्ही जिथं राहणार तिथे मी राहणार, पण मी सोडणार नाही. अलिशाने ओळखलं की त्याच्या जीवनामधला पुढचा पल्ला, पुढचा नाही का मोठं कार्य त्याच्या जीवनात होणार आहे. मी जसं नांगरत होतो तिथं चादर माझ्यावर आली, आता इथून काही दिवस मी प्रवास केला, वर्ष प्रवास केला, एलिया बरोबर मी राहिलो, एक त्याच्या बरोबर पाणी घालत होतो, सेवा करत होता, त्याच्या हाताखाली काम करत होता, त्याच्या हाताखाली सगळं काही करत होता. तो शेवटपर्यंत पक्का राहिला. हालेलुया म्हणता. हालेलुया. पक्का राहिला माझ्या प्रियांनो. शेवटची घडी आली तरी पण त्यांनी म्हटलंय नाही मी सोडतो. चला नाही एलिया म्हणतो ले जा म्हणतोय. एकदा झालं, दोनदा झालं, तरी पण त्यांनी सोडलं नाही. त्याला ठाऊक होतं की त्याच्या जीवनाबद्दल देवाने काय ठरवलेलं आहे, आणि त्याचे संदेश समजले की एलियाला देव घेऊन जाणार आहे. आणि मग एलिया शेवटी काय म्हणतो माहितीये का? ठीक आहे, आता मला देव घेऊन जाणार आहे, तुझी काय इच्छा आहे, तुझी काय मनोकामना आहे सांग. तुम्हाला मला मी सेवा करतोय, तुमच्यावरला डबल अभिषेक मला पाहिजे. तुमचा जो अभिषेक आहे तुम्हाला काय पाहिजे? डबल अभिषेक पाहिजे. हे काय बघतोय? माझ्या हातात नाही. जर तुम्हाला जाताना 500 तर तुला काय मिळेल? अभिषेक. झालं काय? ज्यावेळेस एलियाला रथाने उचललं, अलिशा खूप मोठ्याने ओरडू लागला. त्याला माहित होत मला अलिशाचं उदाहरण तुम्हाला काय द्यायचं माहिती आहे की त्याच्याबद्दल परमेश्वराकडे योजना होती.
तुमच्यासाठी मी देवाकडे योजना आहे, ती तुम्ही पकडा आणि तीच धरून राहा. आमेन. हालेलुया म्हणा सगळं. हालेलुया. आणि मग काय झालं? एलियाचा जागा असा त्याच्यावर तिथं आला. जसं तो तिथून निघाला, एलियाचा जो अभिषेक होता तो अलिशावर डबल अभिषेक आला. डबल. शेवटी त्यांनी प्राप्त केलं. म्हणा, शेवटी त्यांनी प्राप्त केलं. शेवटी ते यशस्वी झाला. अलिशा काय झाले शेवटी? अलिशाकडे शिका तुम्ही. शेवटी त्याच्या लाईफ मध्ये तो काय झाला? यशस्वी झाला. का झाला? तो शेवटपर्यंत धरून राहिला. हालेलुया. तो शेवटपर्यंत जाणून ठेवलं की मी एलिया बरोबर राहील शेवट, तरच मला नंतर अभिषेक मिळणार आहे. समजा मधून सोडून गेला असता तर सांगा, मधून सोडलं असतं. काय लोक स्टार्ट करतात पण मधून सोडून जातात. मधून सोडल्यामुळे ते पूर्णपणे शेवटपर्यंत यशस्वी होत नाही. ते पूर्ण नाही का प्राप्त करत नाही. ब्रेक म्हणतात ना, नाही का, आतापर्यंत मी कष्ट केलं शेवटी ते यशस्वी दिसतात, नाही का, पण त्यांनी हार मानली नसती, मधून सोडलेलं नसतं, त्यांनी शेवटपर्यंत धरून राहिला असतो परमेश्वराला. देवाने अब्रामाला बोलवलं. काय बोलवलं? अब्रामाला काय म्हटलं? आपला देश, आपले नाते, आपले सगळं काय सोड, मी तुझ्याद्वारे मोठं राष्ट्र निर्माण करेन. काय करेन? अब्रामाने काय ठेवला? मला विश्वास ठेवला. तुमचा विश्वास आहे का? तुमचा विश्वास आहे? एका माणसापासून देवाने एक मोठं राष्ट्र बनवलं. काय ऐकताय तुम्ही? लक्षात येते का तुमचं? काय ऐकताय तुम्ही? एका माणसापासून देवाने काय बनवलं? एक राष्ट्र बनवलं. त्याला अभिवचन दिलं, तुझ्या संततीद्वारे मी मोठं काय करीन. तुला संतती देणार, तुला मुलगा द्या, तुला संतती देणार, तुला तुझ्याद्वारे मोठं काय बनवणार? राष्ट्र बनवणार. त्याला मुलगा नव्हता. वर्ष त्याला मुलगा होत नव्हता. देवाने जेव्हा त्याला बोलवलं, तो निघाला. सगळं देश आपलं सगळं सोडून निघाला. 5 वर्ष झाली. किती वर्ष झाली? मुलाचा पत्ता नाही. 10 वर्ष झाली मुलाचा. आम्ही 10 वर्ष चर्चा सांगतो. किती वर्ष? आम्हाला दिलं काय सोडत आहे, काय कळतं, काय खरं का काय कळलं. आशीर्वाद पास्टर बोलतात, पण आशीर्वाद काय येणार? काय कन्फ्युज होतात माणसं, मधून सोडून जातात. अब्रामाला किती वर्ष झाले? 10 वर्ष झाले. मुलगा 15 वर्ष झाले. 75 वर्षात देवासाठी घर सोडले, नातेवाईक सोडले, आपला देश सोडला. 10 वर्षाचा मुलगा नाही हो, 15 वर्षाचा मुलगा नाही. देवासाठी काय केलं होतं? तुझ्याद्वारे मोठं राष्ट्र निर्माण होणार. देवा त्याच्या पुढे ठेवला तो मार्ग, मी दाखवीन त्या देशाचा. हालेलुया. मग आपला देश आपलं सगळं सोडलं आणि दाखवीन त्या देशात परमेश्वरासाठी निघाला. देवाने दाखवलं, हे बा, हे जिथं तू नजर टाकतो तिथं नजर टाक. जिथं तू नजर टाकायची नजर टाक. ती भूमी तुला, तुझ्या संततीला मी कायमची देणार. परमेश्वर म्हणाला त्याला. पण संतती नव्हती. हालेलुया. लोटात त्याच्यामध्ये भांडणं सुरू झाले. का? त्याचे गुरु एवढे वाढले, त्याचे गुरु वाढले. आणि मग लोटाने त्याच्यावर लोटाचे माणसं त्याचे भांडण झाले, ते तिथून वेगळे झाले. लोटाने चांगला प्रदेश निवडून घेतला. लोटाने चांगलं हिरवगार निवडून घेतलं. पण अब्रामाकडे वाळवंट आलं. पण देव काय म्हणला? जिथं थांबलं तिथून बघ, मी ती भूमी तुला देणार. आता जी इस्रायल देश तुम्ही बघताय का? सगळ्यात आशीर्वादित भूमी देश म्हणून आहे. तिथं सगळ्यात भारी फळं पिकतात. हालेलुया. देवाने अब्रामाला दिलं आणि अब्रामाने ते डोळे लावले बरं का, विश्वासाने. पण मुलगा नाही ना. 15 वर्ष झाली मुलगा, 20 वर्ष झाली मुलगा नाही. 100 वर्ष चालू. किती वर्ष चालू? म्हणजे 25 वर्ष झाली देवाने दिलेलं अभिवचन. किती वर्ष? तरी तो दटून राहिला. मनात दटून राहिला, धरून राहिला देवाचा मार्ग, धरून राहिला देवावर विश्वास ठेवून. हालेलुया. जीवनाचा मार्ग पकडून धरून राहा. तेव्हा तुम्हाला निर्माण केले ना, देवाने तुम्हाला निवडले ना, तर तुम्ही अब्रामाप्रमाणे शेवटपर्यंत धरून राहण्याचा मार्ग, त्याचा उद्देश, त्याचा मार्ग धरून राहा. सोडू नका. शेवटी परमेश्वर तुम्हाला
तुम्हाला अब्रामाप्रमाणे तुम्हालाही मोठं करणार, तुमच्याही मोठ्यात मोठे काम चमत्कार करणार, तुम्हालाही अब्रामाचे आशीर्वाद देव तुम्हाला देऊन टाकणार. आमेन का चर्च? हालेलुया, हालेलुया. 100 वर्षाचा असताना परत देवाचा दूत आला आणि म्हटला, अब्रामा आता तुला, अब्राम नाही तर अब्राम म्हणजे सर्व पिता म्हणते तुला. काय म्हणतील? साराला राणी म्हणते. म्हणा काय म्हणाला? विश्वास ठेवा अब्राम. 100 वर्षाचा असताना देवा त्याला मुलगा देऊन आश्रय केला. इसाक त्याला झाला. काय झाला? किती वर्षाचा असताना? म्हणजे 25 वर्ष त्याला प्रवास करावा लागला. किती वर्ष? 25 वर्ष त्यांनी देवाला सोडलं नाही. देवाचा उद्देश त्यांनी पकडला. त्याच्या मनात एकच होता. त्यांनी एकदा माहिती का, एक वचन काळात म्हणजे आपण प्रार्थना करू, वेळ आपल्याला पुरत नाही. 14वा अध्याय, उत्पत्तीचा ग्रंथ 14वा अध्याय आणि 21 वचन वाचा. काय म्हटलंय? मग सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, माणसे मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा. पण अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, परमेश्वर परात्पर देव आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी या समोर मी बाहू भरून सांगतो की तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वाहनेचा बंद मी घेणार नाही. का? त्याला विश्वास, त्याला माहित होतं की मला मोठा हा राजा करणार नाही, मला मोठं परमेश्वर करणार आहे. कोण तुम्हाला निर्माण करणारा कोण आहे? तुमचा देव. मग तुम्हाला मोठं करणारा कोण आहे? मग परमेश्वर. तुम्हाला चांगले पुढे आशीर्वाद देणार कोण आहे? परमेश्वर. मग अब्रामाने जाणून होता अब्राम की मला राजा काय देणार आहे? मला देणारा कोण आहे? परमेश्वर आहे. म्हणून अब्रामाने काय म्हटलं की मला तुझ्या एक सुतळीचा तोडा किंवा वाहनेचा एक बंद मी घेणार नाही, तुझं काय घेणार नाही. का? मी अब्रामास संपन्न केले असेल म्हणायचं तुला, तुम्हाला कारण न मिळो. मी अब्रामाला मोठं केलं असं कोणी म्हणू नये, तू म्हणू नये. म्हणून मला तुझ्या सुतळी पण नको, तुझा एक बरगा वाहनाचा बंद पण नको. मला फक्त देवच मोठा करणार आहे. मला समृद्ध देवच करतो, मला आशीर्वाद देवच देतो. म्हणून तो देवाला असं धरून राहिला घट्ट, इतका घट्ट धरून होता अब्राम परमेश्वराला की कुणाच त्याचा त्या राजा त्याला म्हणतात सगळी मालमत्ता ठेव, पण त्याचा एक सुतळीचा एक सुद्धा त्याची अपेक्षा नव्हती. हे की नाही? प्रेज लॉर्ड. मला काहीच नको तुझं, मला माझा देव काफी आहे. मला माझा देव मला काफी आहे. परमेश्वर मला काफी आहे. विश्वास आहे तुमचा देवावर एवढा? विश्वास आहे तुमचा देवावर एवढा? हे की नाही? पण तो 5,000 वाल्यांनी 5 केले, 2,000 वाल्यांनी 2 जास्त केले, 1,000 वाल्यांनी माणसाला दिला. तुम्ही येशूचं नाव घेण्यासाठी माणसाला घाबरू नका, सुवार्ता सांगण्यासाठी माणसाला घाबरू नका. देव येशू मोठं करणार आहे तुमचा. मला की आमेन. लोक तुम्हाला मोठं करू शकत नाहीत, लोक तुम्हाला निर्माण करते नाहीत, लोक तुम्हाला पैसा देणार नाहीत, लोक तुम्हाला आरोग्य देणार नाहीत, लोक तुम्हाला शांती देणार नाहीत, लोकांकडून तुम्हाला काय नाही. माझ्या जिवंत देवाकडून तुम्हाला सगळं काय. विश्वास आहे तुमचा? आज या दिवशी तयार आहे तुम्ही? आज सकाळी या, चला उठून उभा राहूया आपल्या जागेवर. हालेलुया, हालेलुया. शबालाबा रिबांथाला बारा बारा. डोळे बंद करून उभे राहा. डोळे बंद करून देवाकडला उद्देश सांगा. शबालाबा. हा तुमचं करा सगळेजण. हालेलुया, हालेलुया. आता थोडं मुख उघडा परमेश्वराकडे. मी आता शांत आहे, थोडं तुम्ही मुख उघडा प्रत्येक जण. हालेलुया, हालेलुया. आता तुम्ही विश्वास ठेवा की देवाने मला बनवले, देवाने मला घडवले. तर थोडं प्रार्थना करा, प्रार्थना करा. Welcome Holy Spirit. Welcome Holy Spirit. Swallow it.
देवाचा उद्देश आपल्या पुढे आहे. देवाने आपल्या पुढे उद्देश ठेवलाय. देवाने आपल्या पुढे सेवा दिली आहे. देवाने दिलेली सेवा, देवाने दिलेलं काम आम्ही पूर्ण करत राहायचं. हालेलुया हालेलुया हालेलुया. शबाला बारिबाला बशंदरा बारिबाला. देवा दिलेलं काम आम्हाला करत राहायचं आहे. आता ही वेळ आहे देवावर प्रार्थना करू की देवा माझ्यासाठी तुझी योजना काय, माझ्यासाठी देवा तुझ्याकडे तुझे उद्देश काय. तुम्हाला बनवले, मला देवा डोळेबंद करून देवा तुम्हाला बनवले, तुम्हाला निर्माण केलेस, पण तुझी योजना मला प्रगट कर. मला ते धरून राहायचं आहे. हालेलुया. तुम्हाला मंदिर दिलंस, तुम्हाला चर्च दिलंस, तुम्हाला पास्टर दिलेस, तुम्हाला 40 पास्टर परिवार दिलास. आता मला हे धरून राहायचंय. हालेलुया. चला आपले हात उंच करून प्रभूला प्रार्थना करा. तेव्हा मी काय करू शकतो तुझ्या राज्यासाठी, तुम्हाला दिलंय त्यात मला जे महत्वाचं आहे तेच मला करत राहायचं आहे. जे मला होईल तेवढं तुझी सेवा मला करायची आहे, तुझं गौरव मला करायचंय परमेश्वरा. ओरियंदा बशकाला बारे बारा माता ओरियंदा बारा बशकाला बारा 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 ओरियंदा बसिके बारा बशकाला बारा बारा ओरियंदा बारा 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 बारा. पवित्र आत्मा तुझं स्वागत आहे. पवित्र आत्मा तुझं स्वागत आहे. ये उधर पवित्र आत्मा दर्शन दे लेकरांना. आणि उद्देश जो त्याच्यासाठी आहे ती प्रगट कर पवित्र आत्मा. जी योजना त्याच्यासाठी ती प्रगट कर पवित्र आत्मा. देवा तुझ्या उद्देशापासून तुझ्या सेवेपासून आम्ही भटकुली तर तुला आम्ही धरून राहावं, तू दिलेल्या सेवेला पकडून राहावं, तू दिलेल्या दर्शनाला आम्ही पकडून राहावं. तू दिलेला विजय आमच्यासाठी दृष्टांत आहे, त्या दृष्टांताला आम्ही धरून राहावं परमेश्वरा. You're the living water, never crying water, comforter and counselor, take control. यीशु मी प्रार्थना करत आहे कमळल्या प्रत्येक व्यक्तीसाठी परमेश्वरा तुझा उद्देश तुझं विजन आम्ही घेऊन चालावं मंडळी सर्वजण परमेश्वरा. आज ज्यावेळेस आम्हाला आम्ही तुझ्या विरुद्ध कुठल्याही मार्गामध्ये पाऊल न टाकता तुला आवडणाऱ्या मार्गानेच पाऊल टाकून आम्ही दृढ त्याच्यामध्ये चालवावं अशी कृपा कर. म्हणजे प्रत्येक व्यक्ती तुझ्या ताब्यात देत आहे परमेश्वर. आम्ही पवित्र आत्मा तुझ्या हातात देत आहे. म्हणजे प्रत्येक परिवार तुझ्या हातात देत आहे. जे आले नाही त्यांनाही आणि जे आले त्यांना सगळ्यांना तुझ्या हातात देत आहे. मी प्रार्थना करत आहे जे उद्देशासाठी या मंडळीत तू घडवलंस, जो उद्देश या मंडळीसाठी तुझा आहे, जी योजना तू या मंडळीसाठी केलीस ती पूर्ण कर परमेश्वर येशूच्या नावामध्ये. या मंडळीला प्रत्येकाला तू घडवले सोडले ही मंडळी एकत्र करून तू तयार केलीस परमेश्वरा. ही मंडळी तुझा उद्देश पूर्ण करणारी कर. ही मंडळी तुझी योजना पूर्ण करणारी कर. या मंडळीच्या द्वारे तुझा गौरव होऊ दे, तुझी महिमा होऊ दे परमेश्वरा. या मंडळीच्या प्रत्येक व्यक्तीला सहाय्य कर. एकही व्यक्ती भटकू देऊ नकोस, एकही व्यक्ती चुकीच्या मार्गात जाऊ देऊ नकोस, एकही व्यक्ती शैतानाच्या मार्गात जाऊ देऊ नकोस.
येशूच्या नावात हे घडून आण परमेश्वरा. येशूच्या नावात पकड घे देवा. आमच्या चर्चमध्ये तरुणांची पकड घे. त्यांचं जीवन ज्याच्यासाठी आहे, ज्या उद्देशाने आहे ते घडून दे त्यांच्या जीवनामध्ये. आमच्या चर्चमध्ये महिला आहेत, या महिलांना तुझ्या उद्देशासाठी वापर कर, तुझ्या गौरवासाठी त्याचा उपयोग कर. अनेक महिलांना तू उभं कर तुझ्या सेवेमध्ये. चर्चमध्ये ब्रदर लोक आहेत, तर तू उभं कर परमेश्वरा. अब्रामाप्रमाणे मोठं घर परमेश्वरा. अब्रामाचे आशीर्वाद देऊन टाकलेला, जे योजना तू केल्या, जे उद्देश तू केलेस, त्यासाठी तू निर्माण केलंस परमेश्वरा, तेच आम्हाला करण्यासाठी मदत कर देवा. येशूच्या नावात सहाय्य कर देवा. येशूच्या नावात प्रार्थना करतो देवा. प्रत्येकाला तू प्लेस कर देवा. आश्वस्त कर परमेश्वरा. जसं आले तसं नाही, तर तुझ्या आशीर्वाद, शांती, ब्लेसिंग घेऊन चाललेली आहे ती गोष्ट. तुझ्या आशीर्वाद, तुझी शांती, ब्लेसिंग याच्यावर मी मोकळा करतो परमेश्वरा. स्वर्गातले सगळे आशीर्वाद याच्यावर मोकळे करतो. ब्लेस कर परमेश्वरा. जाते तिथं तुझं महान गौरव होते. आठवड्याभर त्यांच्यावर तुझं गौरव होते, सुवार्ता होते, नवीन लोकांचं दान होते. तुझं गौरव येशूच्या नावात, येशूच्या नावात प्रार्थना.